नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण खामगाव येथील जगदंबा मातेचे मंदिर जे घाटपुरीमध्ये आहे, प्रसिद्ध मंदिर आहे, तेथे नमस्काराला जाणार आहे। नवरात्र सुरू आहे तर ओटी भरण्यासाठी मी या मंदिरामध्ये आलेली आहे। देवीची ओटी आणि पूजेचे ताट इथेच मी विकत घेतलेले आहे। नारळाला हळदी कुंकू इथेच वाहून घेतले, कारण तिथे ओटी सोडायलाही टाईम मिळत नाही, कारण नवरात्र सुरू आहे तर भरपूर बायांची गर्दी राहते। तर ओटी घेऊन मी देवीच्या दर्शनासाठी निघालेली आहे। चला मंडळी, देवीच्या दर्शनाला। समोर दिसत आहे ते जगदंबा मातेचे मंदिर आहे आणि मंदिरासमोरील हा सर्व परिसर आहे। इथेच यात्रा भरते। तर आज नवरात्राचा दुसरा दिवस आहे। यात्रा भरायला सुरुवात झालेली आहे, दुकाने लागलेली आहे। आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे। इथे माणसांची लाईन आहे आणि त्याच्या साईडने बायांची। ही आपली घाटपुरीची देवी जगदंबा माता आहे। तिच्याच बाजूला शिवशंकराचे मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला असंख्य दिवे लावलेले आहेत। या दिव्यांनी इथे वेगवेगळ्या आकृती 9 दिवस सजवल्या जातात। देवीचं दर्शन घेऊन आलो की इथे लोक बसतात आणि देवीला नमस्कार करून बाहेर पडतात। तर आपण नमस्कार करून बाहेर पडलो तर अशा पद्धतीने देवीचे मंदिर 9 दिवस चांगले सजलेले राहते। आपण देवीचे दर्शन करून बाहेर आलो। ही देवीची बाहेरची साईड आहे। तिथे समोर मोठे पिंपळाचे झाड आहे आणि त्याच्याच खाली आसरा देवींचे मंदिर आहे। इथे तुळशी आहे। तर आसरा देवींचे आम्ही दर्शन घेतले। त्याच्याच वरती इथे महादेवाचे मंदिर आहे। त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि यात्रा फिरलो। तर अशा प्रकारे आपल्या देवीची यात्रा भरलेली आहे। तर इथेच संतोषी मातेचे मंदिर आहे, तेथे मी दर्शनाला आले। तर ही घाटपुरीतील संतोषी मातेचे मंदिर आहे। इथे पण दिवे असे लावलेले आहेत। ही देवीची मागची साईड आहे आणि देवीच्या समोर अशी ही ओटीचे दुकाने लागलेली आहे। तसेच देवीच्या आता लगेच कोजागिरी पौर्णिमा येणार आहे, त्यासाठी बाहुल्यांचे छान छान जोड विकायला आले होते। त्याची पण दुकाने इथे लागलेली होती। त्यासोबत खाण्याचे पदार्थांचेही दुकान इथे लागलेले होते। मस्त खोबरा खीरचे लाडू, चिवडा, कचोरी, गरमागरम भजे असे इथे सर्वच प्रकार मिळतात। तसेच देवीच्या ओट्यांचे असंख्य दुकाने, प्रसादाची दुकाने ते भरपूर प्रमाणात लागलेली होती। देवीचे चुंदरी, बांगड्या आणि जे नवरात्रात तेल वगैरे चढवतो आपण देवीला, ते सगळंच इथे मिळते। घरून आणायचे काहीच काम नाही। तर असंख्य प्रकारची इथे दुकाने लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि मुलांना खेळण्यासाठी इथे प्रचंड खेळणी आहे। इथे खाण्यापिण्याचीही पूर्ण सोय आहे। इथे दाबिलीचे दुकान आहे आणि खूप सारा आवाज इथे होत आहे। तर अशी ही घाटपुरीच्या यात्रेची मजा आहे। चला तर आपण काही खरेदी करूया। इथे माझे मिस्टर अष्टगंध पाहत आहेत, तर ते अष्टगंध घेतात तोवर मी देवांचे कपडे पाहते। इथे खूप छान छान कृष्णाचे ड्रेस वेगवेगळ्या कलरचे आहे। तर कृष्णाचे कपडे तर नाही, पण देवीचे मी कपडे इथे घेतलेले आहेत। तर अशा प्रकारचे देवीचे छान छान ड्रेस इथे आलेले आहेत। छोट्या देवींसाठी पण चांगले चांगले कपडे इथे आलेले आहेत।
तर अशा प्रकारचे ड्रेस मी विकत घेतले। तसेच इथे उतरंड्या आणि पितळाचे जे भांडे असतात देवांचे, त्याचेही खूप छान छान दुकाने इथे लागलेली होती। तसेच खाण्यापिण्याचे भरपूर दुकाने आणि असे कटलरीचे दुकाने, भरपूर इथे वेगवेगळ्या प्रकारची दुकाने लागलेली आहे। आणि हे सगळे खाण्यापिण्याची दुकाने आहे। तर भरपूर खाण्यापिण्याची इथे मजा आहे। इथे आमचे घाटपुरीतील दुसऱ्या दिवसाचे दर्शन संपन्न झाले। त्यानंतर आम्ही 7व्या दिवशी परत दर्शनासाठी आलो, तर इथे प्रचंड गर्दी होती। तर 7व्या दिवशी अशा प्रकारची आकृती इथे दिव्यांनी सजलेली होती आणि गाभाऱ्यातील गर्दी पहा, प्रचंड गर्दी आहे। तर देवीचा हा 7वा दिवस आहे। तर देवीचा आज 7वा दिवस आहे। प्रचंड गर्दी आहे। गाभाऱ्यातील ही आपली जगदंबा माता आहे। आज माझी मुलगी आणि मिस्टर आम्ही तिघही दर्शनाला परत आलेलो आहे। तर इथे आश्रमाताचे दर्शन घेतले। तर 7व्या दिवशी भरपूर इथे दुकाने लागलेली आहेत। तसेच भाविक भक्तांची गर्दीही प्रचंड वाढलेली आहे। इथे माझ्या मुलीने खरेदी केली आणि परत खरेदी अजून चालूच आहे। आमची खरेदी इथे चालूच राहणार। तर तुम्ही ही वेगवेगळी घाटपुरीतील दुकाने पाहून घ्या। भरपूर मोठी यात्रा आहे। हे आतलेच दुकान आहे। बाहेरील दुकान मी अजूनही तुम्हाला दाखवले नाही। तर असे वेगवेगळे खाण्याचे प्रकार इथे खायला मिळतात। तसेच दुधापासून बनलेले प्रकार, नारळाचं पाणी आणि गरमागरम दूध। तुम्ही आलात तर तुम्हाला दिसेलच इथे काय काय दुकानं लागतात। तर मी ते केळाचे चिप्स घेतले, कारण माझे उपवास चालू आहेत 9 दिवसाचे। माझ्यासाठी व माझ्या मुलांसाठी मी केळाचे चिप्स इथून विकत घेतले। तर अशा प्रकारे आम्ही यात्रा संपन्न करून घरी निघालो। ही खामगावमधील घाटपुरीची यात्रा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा। आणि एकदा या घाटपुरीच्या जगदंबेच्या मंदिरात नवरात्रात या। नवरात्रात प्रचंड गर्दी राहते। भरपूर वेगवेगळ्या प्रकारची दुकाने राहतात आणि फिरायलाही मजा येते। यानंतर हे नवरात्र संपले की लगेच दसऱ्याला कोजागिरीची मोठी देवी म्हणजे मोठी जगदंबा माता इथे बसणार आहे। तर दुसरे नवरात्र आपले कोजागिरी पौर्णिमेला इथे खामगावात चालू होते। मोठी देवी जगदंबा आईचा उत्सव पुन्हा इथे कोजागिरी पौर्णिमेला सुरू होणार आहे। तो मोठ्या देवीचा व्लॉग नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेल। हा उत्सव फक्त खामगावातच असतो आणि दूरदूरून भाविक भक्त दर्शनाला येत असतात। तर हा जगदंबेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा। तर इथे आम्हाला भूक लागलेली होती, म्हणजे माझी मुलगी आणि मिस्टरांना। आम्ही इथेच गाडी थांबवली आणि मिसळ पाव आणि सँडविच बोलावले। तर माझ्या मिस्टरांनी आणि मुलींनी इथे नाश्ता केला आणि मी उपवासाचे पदार्थ खाल्ले। असे व्लॉग तुम्हाला आवडल्यास माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।